नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, गणित हा विषय आपल्या सगळ्यांनाच थोडा कठीण तर कधीतरी सोपा सुद्धा वाटतो. खरं तर गणिताबद्दलची भीती ही अनेकांच्या मनात असते आणि आज नेमकी याच प्रश्नाची उकल आपण कार्यक्रमात करणार आहोत. या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संतोष सोनवणे सर. संतोष सोनवणे सरांविषयी सांगायचं म्हणजे सर स्वतः विशेष शिक्षक जिल्हा परिषद ठाणे इथे गणित विषय सहाय्यक म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई इथं कार्यरत आहेत. 3 विषयात 2 विद्यापीठातून त्यांनी BA, 2 विषयात 2 विद्यापीठातून MA आणि तसंच शिक्षणशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे या 2 विषयात सेट व नेट आणि डॉक्टरेट ही पदवी संपादन केलेली आहे. 2015-16च्या महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून त्यांनी गणित विषयावर काम केलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी 4 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. मी आता उल्लेख केला तसा की गणित या विषयाबद्दल सर्व स्तरामध्ये थोडीशी भीती असते किंवा गणित हा विषय कठीण आहे, अवघड आहे असं वाटत असतं. पण यामागची नेमकी कारणं काय आहेत? अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं म्हणणं की समाजामध्ये गणिताबद्दल प्रचंड भीती आणि हा विषय कठीण आहे असं मुलांना वाटतं, ही वस्तुस्थिती आहे. मात्र यामागची अनेक कारणांपैकी 2-3 कारणं मी आपल्यासमोर मांडतो. त्याला कारण म्हणजे एक धारणा नावाचा प्रकार असतो मानवी स्वभावाचा. काही गोष्टींच्या मनात असतात ती आपल्या मनावर काही मान्यता किंवा धारणा फिक्स झालेल्या असतात, त्याचाही परिणाम असतो. म्हणजे अगदी बघा ना, घरामध्ये मूल जन्माला आल्यापासून ते शाळेत त्याचा प्रवेश झाला की पालकांचं त्याच्याकडे सांगणं असतं, गणिताकडे लक्ष दे, गणित विषय महत्त्वाचा आहे. पालकच त्याला चांगल्या क्लासेससाठी लावण्यासाठी आग्रही असतात मुलाला न विचारता. म्हणजे आपण जशा प्रकारे गणित शिकलो या अनुभवावर आधारित आपण तोच अनुभव लक्षात घेऊन मुलाशी वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुटुंबातूनच सुरुवात होते गणिताची भीती. गंमत म्हणून सांगतो, मी लहान असताना मला एक बालगीत आठवतं आता, भोलानाथ भोलानाथ, तुम्हालाही आठवत असेल. त्याच्यामध्ये एक गाण्याची ओळ टाकली की उद्या आहे शाळेत गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. म्हणजे जेव्हा मुलाला गणित कळतही नसतं आणि गणित कशाला म्हणतात हे समजत नसतं, त्यावेळेला त्याला शिकवलं जाणाऱ्या बालगीतात हे गणित कठीण आहे हे बिंबवण्याचा एक प्रकारचा साहित्यातूनही प्रवेश होतो. म्हणजे ही जी धारणा आहे, म्हणजे हा समाजातली ही धारणा आहे, हे एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे शाळा दूर राहते त्याआधीच मुलाला गणिताची भीती वाटायला लागते. दुसरं कारण असं आहे, मूल जेव्हा शाळेत येतं त्या शाळेत येण्यापूर्वी खरं तर ते गणित करत असतं. म्हणजे आई त्याला सांगते, जा रे किचनमधून एक चमचा घेऊन ये. तेव्हा ते 5 वर्षाचं मूल दुडू जातं आणि एकच चमचा आणतं, ते 2 नाही आणत. तुम्ही करून पहा प्रयोग. मग त्यावेळेला त्याला एक कसा समजला. त्यानंतर मित्रांमध्ये चॉकलेटची वाटणी करताना सारखी वाटणी करणं हे सुद्धा बरोबर ते करतं. हा गणिताचाच प्रकार आहे. सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की मुलाला शाळेत येण्यापूर्वी गणित येत असतं, पण त्याला गणित म्हणतात हे त्याला माहिती नसतं. मात्र शाळेत आले की तेच गणित आपण तात्विक भाषेत शिकवायला जातो आणि मुलांना तिथे ते अवघड वाटतं. थोडक्यात काय तर मुलांच्या जगण्याची गणिताची जुळवणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. ती एक सर्वात महत्त्वाची अडचण आहे. शाळेतलं गणित वेगळं शिकतो आणि व्यवहारातलं जगण्यातलं गणित वेगळं, ही तफावत मुलांना जड जाते. तिसरी गोष्ट अशी की गणिताचे स्वतःचे एक तत्व आहेत, स्वतःचे एक शब्द आहेत, स्वतःच्या एक संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना ह्या जगण्याशी जोडल्या पाहिजेत. त्यामुळे शाळा ही घरात गेली पाहिजे, घर हे शाळेत आलं पाहिजे. असं आपण बोलताना सहज बोलतो, मात्र तसं होत नसतं. म्हणून प्राथमिक स्तरावरती मुलाला खरी गणिताची भीती वाटते. आणि शेवटचं एक कारण मॅडम सांगतो, ते म्हणजे आपण बोलताना बोलतो की गणित ही आनंददायी अध्यापन पद्धतीने कोणताही विषय मुलाने शिकावा. मात्र आनंददायी अध्यापन पद्धती म्हणजे काय हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला हा विषय कठीण आहे, अवघड आहे आणि तो वृक्ष पद्धतीने शिकवलं जाणं, मुलांसमोर तितका कल्पकतेने आणि रंजकतेने न मांडलं जाणं, हे सुद्धा गणित विषय कठीण वाटण्याचं किंवा भीती वाटण्यामागची अनेक कारणांपैकी ही 2-3 कारणं आपल्याला सांगता येईल, विशेषतः प्राथमिक स्तरावर. बरोबर आहे. तुम्ही आता सर उल्लेख केला तो म्हणजे संकल्पनेचा, की मुळात संकल्पना त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडल्या गेल्या तर त्यांना ते कठीण वाटणार नाही, खूप सोपं वाटेल. तर ह्या कशा जोडता येणं शक्य आहे? म्हणजे शाळेत जाणारी अगदी 1ली ते 4थीतली मुलं असतील किंवा नंतरच्या वर्गातली मुलं असतील, तर हे कसं सहज शक्य करता येईल? आता तुम्हाला सांगतो की गणित शिकविणे ही एक कला आहे आणि गणित शिकवण्यासाठी आता मी स्वतः शिक्षक असल्यामुळे गणिताचा शिक्षक होणार, म्हणजे आम्हाला पूर्वी D.Ed झालं की प्राथमिक स्तरावर शिकवता येतं. त्यावेळेला मला एक गणिताचं पुस्तक होतं, गणित अध्यापन पद्धती. म्हणजे गणिताचं अध्यापन कसं करावं. त्या पुस्तकाची सुरुवात अशी होती एका वाक्याने की गणित हे एक अमूर्त शास्त्र आहे. मग मला त्यावेळेला प्रश्न पडला, मॅथमॅटिक्स इज अ ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स. अमूर्त म्हणजे काय आणि मूर्त म्हणजे काय. तर यातला फरक न कळणे म्हणजे काय होतं की तुम्ही म्हटलात की मुलांना संख्याज्ञान वगैरे या गोष्टी संकल्पना समजल्या पाहिजेत. त्यातली खरी गंमत अशी आहे, अमूर्त या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर जी आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्याला अमूर्त म्हणतात. आपण देवाला पाहिलं नाही
म्हणून देवाचं मूर्त रूप म्हणून मूर्तीची पूजा करतो, म्हणजे ते दैवच मानतो आणि करतो. तसंच गणितामधील काही कन्सेप्ट आहेत, काही संकल्पना आहेत, त्या अमूर्त स्वरूपाच्या आहेत. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्हाला कधी असं वाटलं का गणित शिकताना, की मला कधी वाटलं की CST स्टेशनला मला दशांश भेटला नाही, बोरिवलीवरती कधी भागाकार दिसला किंवा मसावी ठाण्याहून येताना दिसली? तुम्हाला हे असं शब्द कधी- नाही, हो. कधीही होत नाही. पण ते आपण शाळेत शिकतो. म्हणजे जे पाहिलं नाही ते शाळेत शिकायला लागतं. त्याचं एक दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, की शाळेमध्ये जेव्हा मूल येतं तेव्हा इतर विषय त्याला सोपे वाटतात, पण गणित कठीण वाटतो. ते काय गंमत होते, म्हणजे संकल्पनाबद्दल बोललात म्हणून सांगतो, की आई ही जी कविता मूल जेव्हा शाळेत शिकतं तेव्हा ऍक्च्युली त्यांनी आई पाहिलेली असते, आई अनुभवलेली असते, आईसोबत तो जगलेला असतो. पाऊस या विषयाचा धडा शिकतो तेव्हा पाऊस पाहिलेला आहे, पावसात भिजलेला आहे, पावसात फजिती त्यांनी पाहिलेली आहे, विज्ञानामधल्या वनस्पतीचे अवयव त्यांनी पाहिले, तर भूगोलातली नदी पण त्यांनी पाहिले. पण जेव्हा मूल शाळेत येतं आणि शाळेत सर सांगतात किंवा बाई सांगतात, चला आज आपण भागाकार शिकूया. अरे, मी ना भागाकार पाहिला, ना भागाकार सोबत जगलो, ना माझे मित्र भागाकार बोलत, ना माझे आई वडील भागाकार बोलतात. मग भागाकार म्हणजे काय? म्हणजे जी गोष्ट ऐकली नाही, जी पाहिली नाही, जी आपण त्याच्यासोबत कधी वावरलो नाही, या नवीन संकल्पना मुलाला कठीण वाटतात. जे वाहिलेलं आहे म्हणजे पूर्व अनुभव. कोणत्याही शिक्षणामध्ये पूर्वानुभवाला खूप महत्व आहे. जे पूर्वानुभवच नाहीत, जे कानावर पडलेले शब्दच नाहीत, त्यामुळे त्या एकदम वर्गात 35 मिनिटात त्या संकल्पना शिकणं, ही जी घटना जी होते, हा जी कॉम्बिनेशन, जे एंगेजमेंट आहे, ते बरोबर होत नसल्यामुळे मुलाला ते अडथळे निर्माण होतात. पण हे असं एकच कारण आहे का, की ते शब्द कधीच कानावर पडलेले नसतात किंवा ते शब्दांशी पूर्णपणे अशी ओळखच नसते, ते शब्द पहिल्यांदाच ऐकतात, पूर्णांक असतील, अपूर्णांक असतील किंवा इतर अनेक शब्द आहेत, तर अचानक हे शब्द किंवा हे जड शब्द आपण म्हणूया कानावर पडतात, त्यामुळे मुलं बावचळतात का? अगदी बरोबर. म्हणजे बावचळण्यापेक्षा काय होतं, की मुलांमध्ये काही गोष्टींचे खूप गुण आपण लक्षात घेतले. मूल शिक्षकाला हे ऑब्झर्व करत असतं, म्हणजे खूप निरीक्षण करते, की बाई फळ्यावर लिहितात कशा, बाई बोलतात कशा, बाई सांगतात काय, बाई आपल्याशी चर्चा करताना कोणत्या शब्दांचा वापर करतात. म्हणजे लहान मुलाचं निरीक्षण शक्ती खूप अफाट असते. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही जेव्हा त्याला नवीन काही शिकवता, ते जर त्याच्या परिचयाचं नसलं तर त्याला कळत नकळतपणे तो एक शब्द आहे बघा, गणिताचा शिक्षक सुद्धा नावडता होतो कधी कधी मुलांचा. कारण मला जे पाहिजे, मला जे हवं, मी जे ऐकले ते बोलतच नाहीत सर. कधी अपूर्णांक बोलतात, कधी दशांश अपूर्णांक म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की इतर विषयांच्या अभ्यासामध्ये, की इतर विषयांच्या बाबतीत जी भाषा असते ती परिचयाची असते. भाषा हे माणसाच्या जगण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि भाषेच्या माध्यमातूनच आपण विचार करतो. म्हणजे आपण बोलत नसलो तरी आपल्या डोक्यात जे, मनात जे चालू असतं तिथेही भाषाच काम करते. त्यामुळे जर आपली परिचयाची भाषा नसली, मुळात ते मराठीच असतात, पण न ऐकलेले शब्द असतात, त्याच्यामुळे तिथे खरी अडचण होते. तर याच्यामध्ये एक उद्गामी अवगामी नावाची एक अध्यापनाची पद्धत आहे, किंवा मृताकडून अमृताकडे जाणे, म्हणजे जे माहीत नाही तिकडे आणि माहीत नसणाऱ्या गोष्टीकडे जाण्यासाठी माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसणाऱ्या गोष्टीकडे जाणे, ही अत्यंत गणितातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून द्यायला हरकत नाही मला. एक आता दशक नावाचा आपण प्रकार, म्हणजे युनिट्स, इंग्रजीमध्ये युनिट्स म्हणतात. खरं तर एक साधी काडी घेतली, एक युनिट धरतो किंवा एक एकक म्हणतो त्याला मराठीमध्ये. असे 10 एकक एकत्र आले तर त्याचा एक दशक होतो, टेन्स होतो. त्याला रबर लावतात. तुम्ही जर पहिलीचं पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये अशी चित्र दाखवलेली. मग मुळात मुलाला ते समजणे, मूर्त स्वरूप आणि अमूर्त स्वरूप हे म्हणजे, म्हणून शाळेमध्ये किमान प्राथमिक स्तरावर गणित शिकवताना साहित्याची जोड घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपल्याकडे थेट शिकवायचा प्रयत्न केला जातो. तुम्ही जर साहित्याशिवाय मुलाला शिकवायला गेलात गणित, तर मुलांना समजायला अडचण येते. म्हणजे पूर्वी एक मेंढपाळाची छोटीशी एक अर्धा मिनिटात गोष्ट सांगतो. पूर्वी एक मेंढपाळ होता, त्या मेंढपाळाकडे काही मेंढ्या होत्या. तो घेऊन जायचा मेंढ्या चरायला आणि संध्याकाळी आल्यानंतर त्या मेंढ्या, त्यावेळेला गणित विकसित नव्हतं, मग त्याकडे काही खडे होते. एक मेंढी गेली की तो एक खडा बाजूला ठेवायचा, एक मेंढ्या आतमध्ये गेली की दुसरा खडा ठेवायचा. ज्या दिवशी त्याचे खडे आणि मेंढ्या जुळल्या त्या दिवशी त्याला कळायचं की माझ्या काय असतील तेवढ्या मेंढ्या बरोबर घरी आल्यात. ज्या दिवशी ती तफावत व्हायची, म्हणजे मेंढ्या संपून जायची आणि खडे शिल्लक राहायचे, याचा अर्थ माझी मेंढ्या हरवली तरी किंवा एखाद्या श्वापदाने खाल्ली तरी. हे जे काय होतं त्यावेळेस ते मूर्त स्वरूप, म्हणजे संख्येसाठी त्यांनी मूर्त स्वरूप खडे वापरले. आता माझ्याकडे हा पेन आहे खिशामध्ये, हा पेन एक पेन आहे. आता मी तो खिशात ठेवला, पेन खिशात गेला, एक कुठे गेला? एक हे अमूर्त स्वरूप आहे त्या याचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टी, ही भाषा आहे गणिताची. तर हे वर्गामध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट करायला पाहिजे. ते कोडिंग शिक्षक आणि मुलांसोबत गप्पा मारता मारता करायला हवं. तुम्ही सर आता वारंवार उल्लेख करताय तो म्हणजे गणिताची स्वतःची अशी एक भाषा आहे आणि खरं तर गणिताची गंमत त्यातूनच खरं तर उलगडत जाते. तर ही भाषा नेमकी कशी उलगडायला हवी शिक्षकांनी मुलांसमोर? आता खूप मला छान प्रश्न वाटला. म्हणजे ही गंमत कशी आहे बघा, प्रत्येक विषयाची स्वतःची एक भाषा असते. खरं तर शाळेमध्ये 3 प्रकारच्या भाषेला मूल या गणिताच्या दृष्टीने सामोरं जातं. सर्वात पहिले म्हणजे जो अध्यापक असतो, शिक्षक असतो,
तो स्वतःची एक भाषा वापरतो. अर्थात ती कोणती भाषा वापरतो? पाठ्यपुस्तकाची. हो. पाठ्यपुस्तकात जे आहे ते बोलण्याचं, ते सांगण्याचा ही एक भाषा. दुसरी भाषा त्या मुलाची स्वतःची एक भाषा असते. आणि तिसरी म्हणजे गणित स्वतंत्र एक भाषा आहे. बघा, ह्या 3 भाषांचा मिलाप होऊन मूल गणित शिकतं. आता कसं आहे, आता मी 2 उदाहरणं देतो. राम हा गीतापेक्षा 2 वर्ष वयाने मोठा आहे. दोघांच्या वयांची बेरीज 5 आहे. तर राम आणि गीताचं वय सांगा. हे एक बीजगणितातलं उदाहरण आहे. त्याची रचना अशी होऊ शकते की 5 - 3 किंवा 2 + 3 बरोबर 5. म्हणजे इथे राम आलाय, गीता आले, त्यांच्या वयांची तुलना आले. मात्र गणित भाषेत ते 2 + 3 5 होऊ शकतं, 5 - 3 2 होऊ शकतं, किंवा 5 - 2 3 होऊ शकतं. अशा 3 प्रकारे मांडू शकतो. दुसरं एक उदाहरण देतो की श्यामकडे 2 गोट्या आहेत, रामकडे 3 गोट्या आहेत, एकूण किती गोट्या झाल्या? म्हणजे 5, 2, 3 आणि या 3च संख्यांची एकमेकांशी प्रक्रिया आहे, पण दोन्ही उदाहरणं वेगळी आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, पण तिथे ती भाषा वापरली जाते. तुम्हाला जर बेरजेचं शिकवायचं असेल तर बेरजेसाठी मिळवणे, एकत्र करणे, तर साठवणे, अशा भाषा वापरल्या. वजा करण्यामध्ये काढून टाकणे, गाळणे, पडणे, हरवणे, तोडणे, उडून जाणे. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, हे जगण्यातले शब्द घेऊन नंबर ऑपरेशन ज्याला म्हणतो आपण, संख्याद्वारे क्रिया, ह्या करता आल्या पाहिजेत. पट म्हणतो आपण गुणाकारामध्ये, तर भागाकारामध्ये वाटणी म्हणतो. म्हणजे गणितामधले असे पारिभाषिक शब्द आहेत, त्या पारिभाषिक शब्दांची मुलांना समजणूक झाली पाहिजे. म्हणजे जर भाषा समजली नाही ना, तर मुलांना गणित समजायला थोडंसं अवघड जातं. म्हणजे पुस्तकातलंच फक्त करत राहिलो आणि बाहेरची जर भाषा, गणिताची भाषेची जर ओळख मुलांना करून दिली नाही, तर मुलांना ते मग नंतर ज्यावेळेला परीक्षेत प्रश्न येतो त्यावेळेला अडचण होते. त्यामुळे मुलांना शक्यतो गणिताच्या प्रत्येक संकल्पनेच्या खूप भाषा आहेत, त्या भाषांचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक उदाहरण सांगताना त्यांना या भाषेचा वापर वेळोवेळी योग्य पद्धतीनं केला जाणं खूप महत्वाचं आहे. मुळात हे कौशल्याचं काम आहे आणि गणित हे एक अंदाज कौशल्य आहे, तर ते कसं काय? अत्यंत महत्वाचं. गणितातली ही लॉजिकच आहे. तुम्हाला गणितामध्ये जर चांगला शिक्षक किंवा चांगला विद्यार्थी व्हायचा असेल किंवा चांगला विद्यार्थी ओळखायचा असेल, तर ज्याला अचूक अंदाज बांधता येतो. आता तुम्ही आज सुद्धा काही सकाळी उठल्यानंतर काही अचूक अंदाज बांधलेत, तुम्हाला आजच्या दिवसाचे काय काय कार्यक्रम करायचे, तर ते जे अंदाज बांधण्याचं कौशल्य आहे ना, आता काही मुलांना ते लवकर जमतं म्हणून ती पटकन उदाहरणांकडे सोडवण्याकडे जातात. काही मुलं तिथे चाचपडतात आणि काही ना ते अंदाजच बांधता येत नाही म्हणून ते दुरावले जातात, म्हणजे त्यांना ते नको वाटतं. आता अंदाज बांधण्याचं कौशल्य तुम्हाला मी सोपं सांगतो. एक उदाहरण की आपण ज्या स्टुडिओमध्ये बसलोय त्या स्टुडिओची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये किती आहे. काही मुलं अचूक सांगतात. अचूक म्हणजे कसे, ते अचूकतेकडे जातात, अगदी अचूक नाही. याचाच अर्थ असा आहे की 1 मीटर म्हणजे किती, तर मग ते म्हणतात 1 2 3 हे 4 मीटर असू शकतं आणि हे 1 2 3 4 5 हे 5 मीटर असू शकतं. म्हणजे 5 आणि 3 हे 20 स्क्वेअर मीटरचा हा स्टुडिओचं क्षेत्रफळ आहे. हे त्यांनी का बांधलं, तर त्याला 1 मीटर म्हणजे काय, अंदाज बांधता येणे. अंदाज ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला उत्तराकडे जाणारं सोपा मार्ग आहे. तो मुलांना त्याला मेंटल मॅथ म्हणतात. आपण कधीतरी ऐकला असेल शब्द. तर तो मेंटल मॅथमध्ये अंदाज असतात. ज्या मुलांना अचूकतेकडे जाण्यासाठी लवकर अंदाज बांधता येतात. आता गृहिणी म्हणून तुम्हाला मी सांगतो, समजा संध्याकाळी 8:30ची वेळ आहे आणि तुम्ही स्वयंपाक करता आहात, कुटुंब बसलेलं आहे, टीव्ही चालू आहे, तेवढ्यात जर तुमच्या घरात दारावरची बेल वाजली आणि 4 पाहुणे घरात आले, संध्याकाळची वेळ आहे, तुम्हाला स्वयंपाक आता झालेला आहे बऱ्यापैकी, पण 4 व्यक्ती वाढल्यात, तर तुम्ही ज्या वेळेला लगे अंदाजाचे आराखडे बांधता की आता काय वाढवायचं, काय कमी करायचं, कुठे पाणी टाकायचं, कुठलं पाणी काढायचं, हे जे आहे हे कौशल्य तुम्ही कसं हेरलात, ते अंदाजाचं कौशल्य. म्हणजे अचूकते मापनाकडे, गणितातलं मापन हे फार महत्वाचं क्षेत्र आहे. तर अंदाज बांधता येणं ही मुलांमध्ये जर कौशल्य निर्माण झालं तर मुलं त्यामध्ये फार लवकर आणि पटकन हेरतात. हुशार मुलांचं हेच कौशल्य आहे. ज्याला गणित चांगलं येतं किंवा गणित चांगलं समजतं, ती मुलं अंदाजाचे आराखडे तात्काळ बांधतात आणि उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करतात. नेमकेपणा त्यांना हेरता येतो. गणितामध्ये तेच अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडे उत्तराला महत्व दिलं जातं, परंतु प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे त्याला मॅथमॅटिकल थिंकिंग म्हणतात. गणितीय वैचारिक प्रक्रिया, ती प्रक्रिया मुलाला करता आली पाहिजे. काही मुलं ती प्रक्रिया वेगाने करतात, काही मुलं हळूहळू करतात आणि काही मुलांना ती जमत नाही म्हणून तोपर्यंत ते पळ काढतात. म्हणजे हा जो प्रकार घडतो गणित कठीण वाटण्याचा, हा अंदाज कौशल्यातच आहे खरा. काही मुलांना बघा गणित सोडवायला खूप मजा येते, त्यांना एक आनंद वाटतो आणि पटकन बाई करून ते पाट्या घेऊन जातात, पण सगळाच वर्ग नाही जात. काही मुलं विचार करतात करू का नको, ते येत असतं पण त्याला ती वेळ लागतो त्या प्रक्रिया, आणि काही मात्र ते काही करू शकत नाही. हा जो फरक आहे ना, हा फरकच पुढे मुलांना गणितापासून जवळ नेण्याचा आणि दूर करण्याचा प्रकार घडतो. तुम्ही आता खूप छान सांगितलं की एखाद्याला ते गणित नेमकं जमतं आणि खरं तर हा मुळात पाया असतो. अगदी पहिलीपासून जेव्हा सुरुवात होते मुलांची गणित शिकण्याची, हळूहळू ते इयत्ते गणित हे वाढत जातं, त्याचे एक एक टप्पे जे असतात ते. तर गणित आणि मुलांचं वय जे आहे ह्याचा नेमका काय संबंध आहे?
खूप मोठा संबंध आहे. पहिल्यांदा आपण चर्चेमध्ये बोललो की गणित ही एक तार्किक विचार करण्याची प्रक्रिया आहे. हा. किंवा गणित शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट गणित का शिकावं तर मुलाला तर्क करता येणे. ज्या मुलांना चांगला तर्क करता येतो किंवा ज्यांना तार्किक क्षमता ज्यांची वाढते किंवा तार्किक क्षमतेवर काम होतं त्यांना गणित सोपं वाटतं. हे गणित शिक्षणाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे. पण तार्किक क्षमता विकसित होणं ही एक जैविक प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मुलाच्या वयाचा आणि गणित शिक्षणाचा खूप संबंध आहे. पहिलीच्या मुलाला आपण काय गणितीय प्रक्रिया दिल्या पाहिजेत, दुसरीच्या मुलाला काय दिलं पाहिजे. तुम्ही जर पाठ्यपुस्तकं पाहिलं तर पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमाची आणि पाठांची रचनाच अशी असते की ती वयानुरूप त्याचा काठिण्य पातळी वाढत जाते. हो. त्याचं कारण आहे आपण तिसरीच्या अखेरीस आणि चौथीच्या सुरुवातीला भागाकार शिकतो, तो पहिली दुसरीला नाही शिकत. मात्र अपूर्णांक चौथीच्या अखेरला आणि पाचवीला शिकतो. हे काय आहे तर ही जैविक प्रक्रिया आहे. मूल जैविक परिपक्व झाल्याशिवाय त्या क्षमता ती तार्किकता त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. वयानुरूप ह्या गोष्टी मुलांच्या विकसित होतात. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो, तुम्ही घरी जाऊन सुद्धा करू शकता. तर तुमच्याकडे छोटी जर एक 4-5 वर्षाची मुलगी असेल तर तुम्ही काही काड्या अशा गर्दी करून ठेवा आणि तितक्याच काड्या अशा विखुरलेल्या ठेवा 2 भागामध्ये सारख्या संख्येच्या काड्या. इकडे मात्र या 10 काड्या एकत्र आणि त्या 10 काड्या विखुरलेल्या ठेवा. आणि त्या 4-5 वर्षाच्या मुलीला विचारा की बाळा याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या, तर ते मूल काय करतं, ज्या विखुरलेल्या आहेत ना ते जास्त सांगतं. असं का होतं तर त्याची जैविक परिपक्वता सांगते की जे आकाराने मोठं असतं ते मोठं आणि हे इथे गर्दी केलेले आहे एकत्र. पण तेच मूल जर तुम्ही दुसरीच्या मुलाला सांगितलं तर दुसरीचं मूल काय करतं, त्या काड्या मोजतं. या गठ्ठ्यामध्ये 10 काड्या आहेत आणि इकडेही 10 काड्या आहेत. मग त्याच्या लक्षात येतं, तर्क लावतं की अरे जरी ह्या वेगवेगळ्या ठेवलेल्या असल्या तरी याचं मूल्य सारखं आहे, या पण 10 आहेत आणि या पण 10 आहेत. हे मूल पहिली दुसरीचं मूल शोधतं. म्हणजे हा जो फरक आहे वयानुरूप, म्हणजे मूल कशा प्रकारे विचार प्रक्रिया मुलाची कशी घडते, त्यामुळे वयाचा गणित शिक्षणाशी अत्यंत महत्वाचा संबंध आहे. आणि तसेच अध्ययन अनुभव त्याला देणं गरजेचं आहे. त्याला अध्ययन अनुभवाची जोडणीच तशी केली तर मुलाला समजायला शिकायला खूप सोपं जातं. म्हणून वयाचा आणि गणिताचा मॅडम खूप महत्वाचा संबंध आहे. अध्ययन अनुभव म्हणजे नेमकं त्यांना कशा प्रकारे हे गणित करवून घेणं त्यांच्याकडनं गरजेचं आहे. अध्ययन अनुभवाच्या आधी मी असं म्हणेन की अध्यापन शास्त्रीय कला, म्हणजे PKC त्याला आम्ही म्हणतो, पॅडागॉजिकल कंटेंट तुम्हाला देता आला पाहिजे, मुलांसमोर तो मांडता आला पाहिजे. ज्याला गणित चांगलं येतं, गणिताची खूप चांगली जाण आहे, पण गणित चांगलं शिकवता येईलच असं नाही. शिकवणं ही एक कला आहे. म्हणजे मुलाला शिकावंसं वाटणं, मुलाला काहीतरी समजून घेणंसं वाटणं, त्याच्यापुढे तुम्ही चॅलेंजेस ठेवले पाहिजेत, त्याला आव्हान दिलं पाहिजे. 21व्या शतकाकडे किंवा 21व्या शतकातले स्किल जे म्हणतात, आपण म्हणतो ना मुलं आता 21st सेंचुरी स्किलचा विचार करतो, तर मॅथमॅटिकली अँगलनी त्याचा जेव्हा विचार कराल तेव्हा मुलाला एंगेज करता आलं पाहिजे तुम्हाला. शिक्षकाने मुलाला वर्गात गुंतवून ठेवणं, तर मग हे जे तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुलाला शिकण्यासाठी प्रवृत्त करणं, ते कल्चर डेव्हलप करता आलं पाहिजे वर्गामध्ये. मुलांना शिकण्यासाठी स्वतः वाटलं पाहिजे की हे मला करायचं आहे. मग तिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रॉब्लेम पोसिंग, म्हणजे समोर समस्या पण निर्माण झालेली आहे त्याच्याविषयी विचार करणं आणि ती समस्या सोडवण्याचे प्रयत्न करणं, इथे तुम्हाला मुलांना एंगेज करता आलं पाहिजे. ते मॅथमॅटिकल अँगलनी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं की मॅक्झिमम अशी परिस्थिती आहे की गणित शिक्षणामध्ये 3 गोष्टी आहेत. म्हणजे चांगल्या गणित शिक्षणाची मी 3 अंग तुम्हाला सांगतो इथे. पहिला अंग म्हणजे संकेत. म्हणजे आपल्या शाळांमध्ये गणित शिक्षणावर संकेतावर खूप चांगलं काम होतं. मग संकेत म्हणजे आपण त्याला म्हणतो की एक हिंट, म्हणजे जसं आपण ट्रॅफिकला गेलो की लाल दिवा लागला की गाडी थांबवा, ग्रीन असला की जा, तसे गणितामध्ये काही संकेत आहेत. म्हणजे बेरजेचं चिन्ह, वजाबाकीचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, वर्गमुळाचं चिन्ह. याचा अर्थ काय की काय करावं याचे संकेत मुलांना कळतात. म्हणजे एक संख्या 12 अधिकचं चिन्ह 10, इथे मुलांना समजले की इथे बेरीज करायची, ऍडिशन करायची, संकेत कळतो. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये मुलांना शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी संकेतावर चांगलं काम करायला पाहिजे, संकेत त्याला समजला पाहिजे, ते काम चांगलं होतं. नंतर रीत, म्हणजे स्टेप्स कशा असाव्यात, मग काय केलं पाहिजे, एककामध्ये एकक, युनिटमध्ये युनिट ते मिळवणे. नंतर मग जर हातच्याचं असेल तर मग काय करणे, ह्या जे याला स्टेप्स म्हणतात. म्हणजे कशा पद्धतीने जावं. एकदा संकेत कळले की मुलाला कळतं की मला काय करायचंय, आता कसं करायचंय हा दुसरा मुद्दा आहे. मग कसं करण्यासाठी तो पावलं टाकायला लागतो आणि मग त्याच्या उत्तराकडे. पण याच्यामधली जी तिसरी बाजू आहे ती म्हणजे संबोध आणि संकल्पना, याच्याकडे आपल्याकडे कमी काम होतं. आपल्याकडे संकेतावर आणि रीतीवर आपल्या शाळांमधून खूप प्रचंड काम झालेलं आहे, पण संकेत आणि संबोधावरती काम कमी झाल्यामुळे, कमी म्हणण्यापेक्षा मुलांना ती अध्ययन न झाल्यामुळे, ते लर्निंग एक्सपिरियन्सेस न मिळाल्यामुळे त्यांना फक्त त्यातली यांत्रिकता लक्षात येते. गणितीय मॅथमॅटिकली विचार प्रक्रिया जी ती होण्यास मदत होत नाही. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, अगदी पहिलीचं उदाहरण घेऊ, पहिली दुसरीचं.
7 अधिक 2 बरोबर किती, 4 अधिक 3 बरोबर किती, 9 अधिक 2 बरोबर असे गणित दिली जातात, पुढेच ब्रॅकेट दिला जातो आणि त्या चौकोनामध्ये अंक आहे. हो. पण तुम्ही असं का नाही करत, एक रिकामं ब्रॅकेट अधिक दुसरं रिकामं ब्रॅकेट आणि पुढे 10. मग 10 येण्यासाठी काय काय होऊ शकतं, इथे मेंदूला काम आहे, इथे त्याला आव्हान आहे, इथे चॅलेंज आहे. मग एक मुलगा करेल 3 अधिक 7 10, दुसरा मुलगा करेल, मग त्याला सांगायचं अजून कशा प्रकारे 10 येऊ शकतात, मग तो अजून विचार करेल 4 अधिक 6 बरोबर 10, किती प्रकारे 10 होऊ शकतं ऍडिशन केल्यानंतर. इथे त्यांना चॅलेंजेस देत राहणं गरजेचं आहे. त्यांच्या मेंदूला तुम्ही जर यांत्रिक पद्धतीने तुम्हीच सांगताय 2 अधिक 7 बरोबर किती सांग, तर ते काय करतं, मग ते आपल्याकडे पूर्वी पद्धत असते 2 रेषा मारा 7 मारा, मग त्या मोजा किंवा बोटानी करतात. याच्यामध्ये काय होतं, मेकॅनिकली येतं सगळं आणि मुलांना फक्त तसं करत राहायचं. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे, मी दुसरं जे उदाहरण दिलं की डॉट डॉट प्लस डॉट डॉट इज इक्वल टू किती, त्यावेळेला मुलांच्या मेंदूला खरी काम लागतं, खरं चॅलेंज आहे. त्यामुळे तो दुसऱ्याकडे बघतच नाही, तो मला किती प्रकारे 10 येऊ शकतं. तर तुम्हाला मेंदूला खुराक देणं जे म्हणतात किंवा मुलांना चॅलेंज देणं जे म्हणतात, बरोबर, ते दिलं तर मूल एंगेज होतं. आणि एंगेज झालं कोणत्याही असो गोष्टी असू द्या, तुम्ही घरामध्ये एखादी वस्तू खोलायला सांगा, ती जोडायला सांगा, ते खेळतं बघा, ते ठोकळे बिकळे काय असतं, त्याची जोडणी द्यायची झाली पाहिजे. त्यामुळे मुलाच्या विचार प्रक्रियेची, मेंदूची आणि त्याच्या हातांची कृतीची ही जर जोडणी झाली तर मुलांना शिकायला मजा होते. खरंच आहे, तुम्ही सांगताय ते. आतापर्यंत आपण ह्या संकल्पना उलगडल्या किंवा त्याची भाषा कशी आहे हे जाणून घेतलं. तर मुळात गणित शिक्षण आणि पाठांतर याविषयी अनेक मतांतर आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर पाठांतर ही गोष्ट अशी आहे की काही गोष्टी वाचायच्या, त्या स्मरणात ठेवायच्या, वारंवार वाचायच्या, पुन्हा स्मरणात ठेवायच्या आणि गरज येईल त्यावेळेला त्या बोलून दाखवायच्या किंवा लिहून दाखवायच्या. हे साधं पाठांतराचं स्वरूप आहे. पण गणित विषयाच्या बाबतीत मात्र असं होत नाही किंवा असं नसावंच, कारण गणित हा समजून आणि समजून शिकण्याचाच विषय आहे. म्हणजे गणिताची गंमत अशी आहे की जे तुम्ही पाहिलंय ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे, जे मांडलंय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सांगितलंय ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, आणि जे लिहिलंय ते पुन्हा वाचून दाखवता आलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी सांगतोय 5 अधिक 2. 5 अधिक 2 म्हणजे काय, तर मग तुम्ही हे मांडणार कसं, तर माझ्याकडे 5 लाडू होते, त्याच्यामध्ये आईने अजून 2 लाडू दिले, 5 अधिक 2. मग ते मी लिहिणार कसे, तर 5 संख्याचं रूप अधिक 2 आणि ते वाचून दाखवायचं, पुन्हा ते सांगून. म्हणजे गणित हे समजून आणि समजून शिकण्याचं शास्त्र आहे. पाठांतरामध्ये काय होतं की पाठांतरामध्ये आपण फक्त स्मरणात ठेवतो. आता बघा, आपण लहानपणी काही गाणी, गोष्टी, काही स्तोत्र वगैरे म्हणायचो, शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो. खरं तर शाळेत आपण 1ली 2रीला असताना जी प्रार्थना म्हटली तेव्हा तिचा अर्थ आपल्याला माहिती नव्हता, समजतही नव्हता. म्हणजे आज सुद्धा लहान मुलं काही चित्रपटांची गाणी असतात, ती सहजगत्या गुणगुणतात, त्याचा अर्थ त्यांना कळत नाही, परंतु ते पाठांतराने स्मरणात राहून पण मोठं झाल्यानंतर त्याची आपल्याला समज येते की हा त्याचा अर्थ असा आहे. जे आम्ही शाळेमध्ये असताना मनाचे श्लोक म्हणायचो, तर ते त्यावेळेला नव्हते कळत, पण आज त्याचा अर्थ उलगडतोय. तर याचा मागचा उद्देश की पाठांतराने काय होतं की तुम्ही स्मरणाने सांगू शकता, पण समजलेलं असतंच असं नाही. आता पाठांतरात एक पाढे नावाचा कन्सेप्ट आहे, ती पण गंमत अशीच आहे. समाजामध्ये असा ग्रुप आहे की पाठांतर पाहिजे आणि पाठांतर नको. आता इथे आपण या चर्चेला असं 100% म्हणणार नाही की पाठांतर अजिबात नको किंवा पाठांतर पाहिजेच. मात्र यातली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गणिताबाबतीत काय पाठ करावं की समजून घ्यावं हे समजणं फार गरजेचं. आता पाढे पाठ करणे आणि पाढे तयार करता येणे ही पाठांतरामधली जर तुम्हाला तफावत काढायची असेल, पाढा तयार करता आला पाहिजे. 1 ते 9 पाढे तुमचे पाठ असतील ना, तर तुम्ही पुढे 11 पासून पुढे पाढे तयार करू शकाल. आणि पाढे का तयार करायचे, कसे तयार करायचे, पाठ का करायचे हे पण समजलं पाहिजे. तेव्हा पाठांतराच्या बाबतीत काही मर्यादा आहेत, काही सूत्र आहेत, ती पाठ पाहिजेत. लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ आहे, बरोबर. हे आपल्या एकदा क्लिक झालं, पण ते शिकतानाच जर आपण सुरुवातीलाच जर ते वर्गामध्ये आकृतीच्या आधारे आणि अनुभवाच्या आधारे शिकलो तर पाठांतर करण्याची गरज नाही. तुम्ही जर समजून घेतलीत ना एखादी गोष्ट तर खूप लवकर समजते. आता याचं तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो. आपल्याकडे मराठी शाळेमध्ये 2 पासून तर पुढे पाढे पाठ करायला बोलतात. म्हणजे 2चा पाढा, 3चा पाढा, 4चा पाढा. आता मला सांगा, आपण साधारणपणे आता काही शाळांमध्ये 1ली 2री पासूनच पाढे सुरुवात करतात की छोटे छोटे टेबल्स मुलांना यायला पाहिजे. 2रीचा मुलगा पाढे बोलायला सुरुवात करतो, 2चा पाढा सुरुवात करतो, पण बाई शिकवताना तुमच्याकडे सांगा बरं 2चा पाढा कसा बोलतात, तर बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6. तुम्हाला आठवत असेल, अरे याला तर आपण 2 म्हणतो आणि बे का म्हणतो. बघा गंमत, ही छोटीशी गोष्ट आहे. महाराष्ट्रभर पाढे शिकवताना बेचा पाढा म्हणून बोलतात, तो 2चा पाढा असतो. 3चा पाढा पण बरोबर बोलतो, 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 5चाही बोलतो, 5 दुने 10, 5 त्रिक 15. पण 2चा पाढा बोलताना बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6 असं बोलतो. मग तेव्हा मूल विचार करतं, काल बाई याला 2 म्हणत होत्या, आज हा बे म्हणता, असं का झालं. तर आपण इतकं अंधानुकरण करतो. खरं बे हा गुजराती शब्द आहे. बघा तुम्ही अभ्यास करा,
ज्या वेळेला हे टेबल्सचं माझ्या वाचनात आलं की असं म्हणतात की ते जे टेबल्स होते इंग्रजांच्या काळामध्ये पावकी निमकी गेल्यानंतर टेबल्स आले, त्या टेबल्सचं भाषांतरित करण्यात आलं मराठी भाषेमध्ये. ते भाषांतरित करताना एका गुजराती गृहस्थाने ते भाषांतरित केलं आणि भाषांतरित करताना त्यांनी तो दोनाचा पाडा जो होता तो बे म्हटला आणि तो पहिला पाडा त्यांनी तो तयार केला, बे के बे बे दुनी चार बे त्रिक, आणि मग तो बे बे शब्द आपल्या लोकांनी तो बे तसाच ठेवला. आजपर्यंत शाळांमध्ये बेचा पाडा म्हणतो आपण, दोनाचा पाडा म्हणत नाही. आता बहुतेक थोडा बदल होत चाललाय. पाठांतरामध्ये हे असं होतं की आपण अनुकरण करणं आणि नक्कल करणं, हो, हा जो मधला फरक आहे ना, हा लक्षात यायला पाहिजे. पाठांतरात हीच गंमत होते की तुम्ही फक्त एक तर सराव करून पाठ करता, पण ते का करता आणि ते काय आहे समजून घेणं ही पाठांतरातली खरी मजा आहे. ती जर केलं तर तुम्हाला पाठांतराची गरज नाही. तुम्ही सांगताय ते सर्व खरं आहे की गणितातली हीच गंमत उलगडायची असेल तर आपण आता पुढल्या भागात भेटूया. आणि श्रोते हो, गणितातल्या अशाच अनेक गमती जमती आपण उलगडूया. सर, आज आपण येथे आलात आणि खूप छान आम्हाला गणित सोपं करून सांगितलं. त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि समस्त ज्या आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.